अगदी साधी सोपी सर्वांनी ऐकलेली गोष्ट आहे, पण तरी सांगतो. चालेल ना? चालेल ना? तर ठीक आहे. असंच एक मोठं जंगल होतं. काय होतं? मोठं जंगल होतं. आता जंगल म्हणलं की भरपूर झाडी आली. झाडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, लहान प्राण्यापासून ते मोठे प्राणी, अगदी मुंगीपासून वाघ, सिंह, हत्ती, ससे, हरण असे अनेक प्रकारचे प्राणी त्या जंगलामध्ये अगदी गुण्या गोविंदानं आनंदानं राहत होते. अजिबात कोणी एकमेकाच्या अधिकारावरती अतिक्रमण करायचं नाही, कुणाला त्रास द्यायचा नाही. पण एके दिवशी एका हत्तीला माज आला आणि तो सगळ्या प्राण्यांना मार सुटला. कुणाला लाथ घालतोय, कुणाला सोडून निघून आपटतोय खाली. अगदी मोठ मोठे झाड तो उपटून फेकून देतोय. आणि मग काय सगळ्या जंगलामध्ये अक्षरशः हाहाकार माजला. सगळे प्राणी घाबरून तिकडून पळू लागले. आणि मग सगळं जंगलाची शांतता भंग झाली. सगळं वाटलं आता काही खरं नाही, हा हत्ती आपल्याला कोणालाच ठेवणार नाही. सगळे घाबरले. पण तेवढ्यात एक छोटीशी मुंगी विचार करू लागली, अरे एवढ्या मोठ्या हत्तीला थांबवणार तरी कोण? इतकं मोठं वादळ जे आपल्या जंगलावरती आलंय ते थांबवणार कोण? आणि तेवढ्यामध्ये मुंगीने स्वतःच निश्चय केला की नाही, मी थांबवणार या हत्तीला. हत्ती गेली. मुंगी गेली. कुठे गेली? त्या हत्तीजवळ गेली. हळूच न कळत तिच्या पायावर चढली. पायावरून सावकाश करत खांद्यावरून कुठे घुसली? कानामध्ये घुसली. आणि मग मात्र मुंगीने डाव खेळला. कचकडून चावा घेतला. हत्तीला अगोदर समजलं नाही काय व्हायलंय, पण थोड्या वेळाने समजलं, अरे बाप रे, आपल्या कानामध्ये काय घुसलंय? मुंगी घुसलीये आणि ती चावते. तेवढ्यात त्वेषाने मुंगी चावू लागली. आणि मग काय, हत्तीला आता मात्र अस्वस्थ वाटू लागलं. आणि हत्तीला समजलं, अरे बापरे, आता जर आपण नाही थांबलो तर ही मुंगी आपला इथं जीव घेऊन टाकेल. आणि तेव्हा हत्ती म्हणतो, ए मुंगी सोड ग, ए मुंगी चालू नको ना मला. त्यावेळेस मुंगी म्हणते, का रे हत्ती, तुला काय वाटलं की तुझ्यातच खूप शक्ती आहे की तुला पण थांबू शकणार नाही? अरे विचार केला तर माझी इतकी लहान मुंगी सुद्धा तुला थांबू शकते. म्हणून तू तुझ्या शक्तीचा गर्व करू नको की तुझ्यामध्ये शक्ती आहे आणि आम्ही सगळे शक्ती नसलेले आहोत असं तू स्वतःला समजून घेऊ नकोस. त्यावेळी हत्तीला समजलं खरंच एक मुंगी सुद्धा माझ्या इतक्या बलाढ्य हत्तीला थांबू शकते. तेव्हापासून हत्तीने सांगितलं की नाही ग मुंगी, यापुढे मी जंगलामध्ये कधीच असा विध्वंस करणार नाही. कधीच माझ्या वागण्यामुळे जंगलातल्या प्राण्यांना, पक्ष्यांना, झाडांना त्रास होईल असं मी वागणार नाही. तेव्हा मुंगी हळूच खाली उतरली. आणि मग सगळ्या प्राण्यांना मुंगीचं आश्चर्य वाटलं. अरे आपण सगळे घाबरलो होतो, पण ही बिचारी छोटीशी मुंगी मात्र ते एवढ्या मोठ्या बलाढ्य हत्तीला सामोरे गेली आणि त्या हत्तीला तिने काय केलं? थांबवलं. बरोबर आहे. आता ही झाली गोष्ट. आता या गोष्टीतून बोध काय मिळाला आपल्याला? आपल्या अंगात किती जरी शक्ती असेल त्याचा गर्व कधी आपण करायचा नाही. अजून एक बोध, छोटीशी मुंगी असते पण ती सुद्धा जर तिने युक्तीने एखादं काम केलं तर ती इतक्या मोठ्या हत्तीला सुद्धा हरवू शकते. म्हणून स्वतःला कधी कमी समजायचं नाही. मुंगी एवढंच आहे, मला कसं काय पैलवान आहे असं नाही. कधी कधी युक्ती ही शक्तीपेक्षा श्रेष्ठ असते. हा एक बोध या गोष्टीतून झाला. समजलं? तर असे बोध गोष्टीतून आले पाहिजे. अशा गोष्टी सांगायच्या शाळेमध्ये.